हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आमरस। आणि जर माझ्या तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग फटाफट आपण वेळ न घालवता आमरस करायला सुरुवात करूयात। तर बघू शकता इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत। तर मी 2 आंब्याचा आमरस करणार आहे। त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि पुसून घेतलेली आहे। आता आपण कट करून घेऊयात। आधी पहिला आपण वरचं देठ काढून घ्यायचं आहे, त्यानंतर साईडने कापून घ्यायचं आहे। जर तुम्हाला असे भाग नसतील करायचे तर तुम्ही वरची साल देखील काढू शकता। तर बघू शकता मी अशा पद्धतीने साईडने देखील कट करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण कापून घ्यायचे आहेत। आता मी दुसरा देखील आंबा अशाच पद्धतीने कापून घेणार आहे। एकदम मस्त असे आंबे पिकलेले आहेत, बघू शकता। तर बघू शकता अशा पद्धतीने मी आता सुरीने कापून घेणार आहे, असे तुकडे करून घेणार आहे। अशा पद्धतीने जर कट करून घेतला तर आमरस आहे ते खूप फटाफट होतं। तर मी सर्व अशाच पद्धतीने तुकडे करून घेणार आहे। आणि आता आपण एका बाउलमध्ये हे ट्रान्सफर करून घेऊया। सर्व तुकडे आहेत ते काढून घ्यायचे आहेत। बघू शकता अगदी इझिली आहेत ते निघत आहेत आणि एकदम साल देखील दिसत आहे, बघू शकता। आणि पूर्णपणे असे आंबा आहे तो आंब्याचा रस निघतो अशा पद्धतीने जर तुकडे केलेत तर बघू शकता इथे आपलं आता काढून झालेलं आहे। तर बाकीचे देखील अशाच पद्धतीने आपण काढून घेणार आहोत। जर का तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, त्याने माझ्या रेसिपीच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर बघू शकता इथे माझे दोन्ही आंबे कापून झालेले आहेत। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया। इथे मी एक ज्युसरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे सर्व कट केलेले आंबे आहेत ते आपण घालून घेऊयात। त्यानंतर इथे मी 2 आंब्यांसाठी 1 वाटी दूध घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी साखर घेतलेली आहे, 2 चम्मच साखर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। जेवढा आंबा गोड असेल तर साखर तुम्ही कमी करू शकता। तर इथे मी आमरस आहे तो करून घेतलेला आहे, बघू शकता। मस्त असा आमरस आपला तयार झालेला आहे। थिकनेस बघू शकता, अशा पद्धतीची मी थिकनेस ठेवलेली आहे। आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात। बघू शकता मस्त असा आपला आमरस आहे तो तयार झालेला आहे। आता आपण वरून पिस्ताने गार्निशिंग करून घेऊयात। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता। तर इथे मी पिस्ता घेतलेली आहेत। तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। उन्हाळ्यामध्ये नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा। आणि वरून थोडीशी केसर घालून घेऊयात। तर बघू शकता आमरस आहे तो आपला पूर्णपणे तयार झालेला आहे। तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।